नमस्कार. आज मी तुम्हाला उकडलेल्या बटाट्याची उपवासाची भाजी सांगत आहे. आज संकष्टी आहे, तर हे बघा, हे मी 8 बटाटे इथे घेतले आहे. छानपैकी उकडून घेतलेत. ही सुंदर त्याची सालं सोलली जात आहेत. ही बघा, तर ही अशी तुम्ही पटापट सालं सोलून घ्या. हे बघा, हे इकडे आपण आता हे बटाटे असे मस्तपैकी सोलून घ्यायचे. माझाच व्हिडिओ लागलेला आहे. तुम्ही माझे यूट्यूबवर जाऊन खूप सगळे व्हिडिओज पाहू शकता. माझं चॅनल असं फक्त कुकिंगचं नाही आहे. मी सगळ्या प्रकारचे विषय घालते, म्हणजे लोकांना सगळ्या प्रकारच्या माहित्या मिळतात. झाडांविषयी बोलते, फळांविषयी बोलते, फुलांविषयी बोलते. नंतर विविध बातम्या असतील तर त्या मी सांगते, रामायण सांगते. शिवाय थोडेसे डान्सचे प्रोग्राम्स मी टाकते. तर अशा प्रकारे माझं चॅनल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्या न्यूज, सगळे माहिती मिळू शकते. शिवाय तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता की आम्हाला तुमची हा विषयावर ही माहिती हवी आहे, तर मी ती तुम्हाला पाठवू शकते. आणि तुम्ही जसा आत्तापर्यंत मला रिस्पॉन्स देत आला तसाच पुढे देत राहाल आशा मला वाटते. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे की तुम्ही मला 2 महिन्यात माझ्या चॅनलला बरंच ग्रो करून दाखवलं आहे. पण आपल्याला अजून पुढे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तर आता आज आपण ही बटाट्याची भाजी बघूया. मी ह्याच्या अगोदर अळूचा व्हिडिओ टाकलेलाच आहे, तो पण तुम्ही बघू शकता, अळूचं फतफतं. आणि ही उपवासाची भाजी. आणि ह्यानंतर मी तुम्हाला साबुदाणा वडा सुद्धा दाखवणार आहे, कसा करतात तो. म्हणजे तुम्हाला पर्वणीच झाली उपवासासाठी साबुदाणा वडा आणि बटाट्याची भाजी, आणि उपवास सोडताना अळूची भाजी. तर अशा प्रकारे आपण हे बघा, हे सगळे बटाटे असे सोलून घेतले. हे बघा, हे सगळे 8च्या 8 बटाटे मी सोलून घेतले. तर अंदाजे माणसी 2 याप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता. तर हे सगळे असे सोलले आहे. त्यानंतर आता कसे चिरायचे तुम्हाला दाखवते. हे बटाटे उकडल्यामुळे त्याला जास्त बारीक नाही चिरायचे, नुसतं असं एक हे करून इथून एक करायचं आणि मग त्याला 3 करायचे, बस. हे झाले. हे बघा, हे एकदा असा उभा, मग एकदा असा आडवा, आणि मग 3. कारण जास्त मग पीठ केलं ना तर ते तुम्हाला चांगलं नाही लागणार, म्हणून असं. आणि 1, 2 आणि 3. हे बघा, आणि 1, 2 आणि 3. मी हे 2 बटाटे जरा बाजूलाच ठेवते, मला वाटतं एवढी भाजी खूप होईल, म्हणून मी हे 2 बटाटे जरा इथे ठेवून देते. मग नंतर लागले तर आपण घालू शकतो, पण जास्त झालेले मग कोण खाऊ नाही शकत, म्हणून. हे बघा, हा झाले हे बटाटे. नमस्कार, कसे आहात सगळे? मी आज कवी सुरेश भट यांची एक कविता घेऊन आले. कवितेचे नाव आहे मनातले मना. कवी सुरेश भट. तर ऐका आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब विसरू नका. मनातल्या मना. आता एक असं प्रकारचं पॅन घ्यायचं, हे ठेवायचं. आणि शक्यतो तुम्ही जर उपवासाची भाजी करत आहात तर तुम्ही त्याला तूप वापरा. मी हे अमूलचं तूप वापरते.
शिल्लके तू उन्हात सोडून मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच ओळखतो. अशीच रोज साधारण 3 छोटे चमचे, 3 ते 4 छोटे चमचे खूप तेल होतं. तू उन्हात सोडून मोकळे जास्त तेल घालून, जास्त तूप घालू नये. हेच हळूच ओळखतो. मनात तुझ्या समीपनात अशीच रोज अंगणी लवून वेच तुझे असेच चांगला अग्नी कळ्यास दूध राहते तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिकून काढतो. अशीच रोज अंगणी लवून ती फुले असेच सांगला अग्नी कळ्यास दूध राहते तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिकून काढतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. अजून तू अजाणता वार कडकडी करी कोण विचार जाणत्या तुझीच एकदा तरी तू कोण हा तुझा मकरंद रोज. एकदम सोपी भाजी आहे. हा बघा, आम्ही ताजा ताजा कढीपत्ता आत्ता माझ्या झाडातून तोडून आणलेला आहे. आता साधारण तूप तापलं असं वाटलं की तुम्ही त्याच्यात जिरं टाकून घ्या. जिरं तडतडलं की मिरच्यांचे तुकडे करायला मी राहून गेले, ते करते आता. एक मिरची खूप होईल आणि ते सुद्धा बारीक न करता जरा मोठे मोठेच ठेवा, म्हणजे खाणारा माणूस नको असेल तर काढून टाकू शकतो. जिरं तडतडलं आहे. आता मी मिरची टाकते. ही बघा, मिरची तडतडली आहे. नंतर हा कढीपत्ता घ्यायचा. हा कढीपत्ता मस्त धुवून आणलेला आहे, हा टाकायचा. एकदम सोपी भाजी आहे, काहीच त्रास नाहीये. आणि उपवासाची भाजी असल्यामुळे ह्याला हळद वगैरे काही चालणार नाही. हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता, पण मी शक्यतो शेंगदाण्याचं कूट घालायला पाहत नाही. हे बघा, हे मी सगळं आता याच्यात टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकते. आपल्याला काय होतं, आपण वेगवेगळ्या चॅनलला वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज करतो. आणि ह्याच्यावरून तुम्ही खोबऱ्याचं वाटप टाकू शकता जर तुम्हाला हवं असेल तर, पण मी शक्यतो नाही टाकत, कारण ते आपल्या शरीराला खूप कार्ब्स त्याच्यातून जातात. त्यामुळे शक्यतो मी डाएटसाठी म्हणून टाकत नाही. पण लहान मुलांना किंवा आजारी माणसाला अशी भाजी तुम्ही आवर्जून करून देऊ शकता. ही बघा, रेडी भाजी. आणि आता याच्यावर तुम्ही हवी तर कोथिंबीर टाकू शकता थोडी. मी कोथिंबीर अशी धुवून स्वच्छ ठेवूनच देते, म्हणजे मग काय पटकन काढली आणि चिरली की झालं काम. ही पहा, ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे. याला तुम्ही बारीक चिरून घ्या. तर आज मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे की त्या तुम्ही 8 गोष्टी शक्यतो टाळा. तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. पण म्हणून माझं असं म्हणणं नाही की तुम्ही बाहेरच्या वस्तू खाऊच नका, कारण टेस्ट सुद्धा आपल्या शरीराला तेवढीच प्रिय असते की त्याचा सुद्धा आपण थोडाफार उपयोग. माझेच व्हिडिओ लागले असल्यामुळे तुम्हाला तो माझा व्हिडिओचा आवाज येतो आहे. ही बघा, किती सुंदर भाजी 2 मिनिटात झाली. सगळ्यात पहिलं म्हणजे बेकरी प्रोडक्ट. त्याच्यामध्ये नानकटाई किंवा पॅटी असे जे तेलकट आणि पूर्ण तेलकट असतात की नाही, त्याच्यामध्ये बिलकुल खायचं नाही. त्यामध्ये वाईट पदार्थ म्हणजे मैदा, साखर हे खूप शरीराला
खूप हानिकारक आहे. शक्यतो बेकरी प्रोडक्ट पाव बिस्किट हे सगळं दुसरं कारण तुम्हाला असेल तर ते लोणचं. ते लोणचं किती घ्यायचं, ते थोडंसं खाल्लं पाहिजे. चटणी थोडीशी खाल्ली पाहिजे. पण काही काही लोक लोणचं आणि